अक्षरशः खुर्च्या बसायला नाहीयेत, एवढी मोठी गर्दी कुठल्या सभेला जमत नाही लगेच, तेवढी या सभेला जमते, ही आपली ताकद आहे. आणि मी तुम्हाला नक्की सांगेन की आपली ही विजय यात्रा आहे, कारण की याच्या आगामी काळामध्ये ही तर सुरुवात आहे. अजून येणाऱ्या काळामध्ये आपण जो प्रचार करणार आहोत त्या प्रचारामध्ये आपली जी शिवसैनिकांची आणि महायुतीचे जे बीजेपी आणि RPI यांची सर्वांच्या युतीची जी आपली सर्व कार्यकर्ते असतील, ही सर्वात मोठी जनसंख्या आपल्या मागे राहणार आहे. कारण की आपले जे उमेदवार आहेत हे जनसेवक आहेत. बरोबर, यांचा जर आपण बॅकग्राऊंड पाहिला तर एक लोकांच्या मगाशी सांगितलं नागरिकांनी की हे जमिनीवर राहणारे नेते, बरोबर, अशा नेत्यांसाठी आपण काम करणार. आम्हाला अभिमान आहे की कार्यकर्ता म्हणून आम्ही तुमच्या मागे ठाम राहणार आहोत. मी नक्कीच आमदार साहेबांच्या इलेक्शनची आपल्याला आठवण देईन की आमदार साहेबांच्या इलेक्शनला सर्व चर्चा चालू होती की खोपोलीने आमदार साहेबांना तारले, खोपोलीने आमदार साहेबांना तारले. पण मी नक्की सांगेन की आमचा पालीपाट्यापासून तो चावणी तुकसेपर्यंतचा हा परिसर आहे. या गावामध्ये मोठा धनदांडग्या एका नेत्याने अतिशय पैशाचा पाऊस केला होता आणि अशा पावसाला आम्ही न जुमानता आपल्या प्रत्येक शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या आपल्या नेत्यांनी त्या पैशाच्या पावसाला न जुमानता प्रत्येकाने एकदम ताकदीने उभे राहिले. आम्ही त्यांना खिंडीत अडवलेत. आम्ही जो त्यांचा चालला होता की आम्ही या परिसरामधून जास्तीत जास्त मतसंख्या घेऊ, पण आमच्या या प्रत्येक वाघांनी या त्या असल्या कोल्ह्यांचा शिकार केलेला आहे. असे किती कोल्हे आले तरी या वाघांना, अशा आपल्या वाघांनी अशा कितीतरी कोल्ह्यांना आपण दडपण्याचा प्रयत्न करू. आणि कोणी काळजी करू नका की बाबा हे आता झाले, आता यांना उमेदवार भेटले, काय काळजी करू नका. आपल्या मागे हे नवीन नवीन चेहरे आहेत, मोठमोठे चेहरे आहेत आपल्या मागे. आणि मला 2 दिवसापूर्वीच एक जण बोलला की जे आता पंचायत समितीचे जे देशमुख म्हणून उमेदवार आहेत याचा खूप मोठा प्रचार झालेला आहे, खूप मोठं नाव झालेलं आहे, मग तुम्ही काय करणार, तुम्ही काय करणार. तर आम्ही काय करणार, आम्ही एरंबोलचंच काम करणार. आणि एरंबोल हा असा माणूस आहे, रात्री 2 वाजता पण तुम्ही त्यांच्या घरी गेला तरी तुम्हाला दारू उडा भेटणार आहे. मग माझ्या हक्काच्या माणसासाठी मी काम का नाही करायचा. तर आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपला जास्तीत जास्त मतदान कसं देता येईल आणि आपल्या उमेदवाराला कसं निवडून आणता येईल, हे प्रत्येकाचं काम आहे आणि प्रत्येकाने हा काम करायचं आहे. जास्त काय बोलत नाही कारण की वेळ खूप कमी आहे. ही जी प्रचंड गर्दी अगदी शॉर्ट नोटीसवर आली